राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। इकडे बसायला हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण देव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। सद्गुरु झेंडूजी महाराज की जय। गुरु मुकुंद महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। तन की जय। ईश्वर भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दिवानि विनायकौ। जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेन ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरया। तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा याम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मं प्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवृद्धत्यत्र कृतुभिश्रुश्रूषुभिस्तर्शनात् निगमकल्पतरुर्गलितं फलं सुखमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुका। यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरहो विनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवाचिये मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा
आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनाशी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोनी श्रीचरण श्री गुरुंजे ते नमस्कारुणी आता अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमहं यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मन अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। जीवज्ञानस्वरूप सत्यज्ञानी तरी तो झाला देहभिमानी ज्ञान वेचले विषय ध्यानी या लागी दृढबंधनी तो पडला आपणाची सारिखा देख हरी मानी पान पंच भवतिक त्या परम मूर्खाती देख आकल्प दुःख सरे नापै ब्रह्मचित्कला आईसाहेब विश्वव्यापिनी मुक्ताईच्या पवित्र सान्निध्याने अखंड वास्तव्याने या आईसाहेबांच्या समोर ही चातुर्मास्या निमित्तानं चालू असणारी चतुश्लोकी भागवताची चिंतन प्रवचन सेवा क्रमप्राप्त झालेला विषय आपल्या समोर असा आहे। ब्रह्मदेवाला जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान सांगत असताना ब्रह्मदेवाची आणि जीवाची काय अवस्था असते, त्या ब्रह्मदेवाला स्वतःचा चैतन्य घन देहाचं दर्शन घडवून आपलं आत्मज्ञान तत्वज्ञान सांगण्याकरता भगवंताने सुरुवात केली आणि त्यातून ब्रह्मदेवाचा उद्धार झाला, ब्रह्मदेवाला ज्ञान प्राप्त झालं असा विचार सांगत असताना कदाचित जाणत्या श्रोत्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल का शरीरधारी ज्या असणारा ब्रह्मदेव ज्याच्या अंतःकरणामध्ये देहबुद्धी निर्माण झाली आणि देहबुद्धी निर्माण झाल्यामुळेच त्याची देहबुद्धी घालवण्याकरता त्याला ज्ञान कशाच्या माध्यमातून ज्ञानघन असणारा भगवंताचा देह त्या दिव्य देहाच्या दर्शनातून त्याला ज्ञान द्यायचं आणि परोक्ष शब्द ज्ञान देत असताना त्याला वाणीच्या द्वारा म्हणजे शरीराच्या माध्यमातून द्यायचा। मग दोघांनाही ज्याला ज्ञान द्यायचंय तोही देहसंबंधी आणि जो ज्ञान देतोय तोही देहसंबंधी। मग देहसंबंधी दोघांनाही देहसंबंध आहे तर मग भगवंताच्या देहसंबंधाच्या ज्ञानाने दर्शनाने आणि देहसंबंधातून असणाऱ्या ज्ञानाने ब्रह्मदेवाला मोक्ष जीवाला मोक्ष कसा होईल असा प्रश्न आपण याचा सविस्तर विचार केला। असा विचार आहे, परंतु खरा तात्विक दृष्टीने विचार केला तर नाथ महाराज म्हणतात बाबा असं काही घडत नाही, कारण याविषयीचं उत्तर सांगत असताना जीवा आणि जगन्नायका देह समत्व देखा घडेना, जीवाचा देह संबंध आणि देवाचा देहसंबंध याचं सारखेपणा नाही। त्याकरता नाथ महाराजांनी दृष्टांत दिला। मी फक्त मागच्या विषयाचं अनुसंधान पुढच्या विषयाचं अनुसंधान लागण्याकरता मागच्या विषयाचा सारांश ज्याला गोषावारा म्हणतात तो आपल्या समोर ठेवतायत। आज अब तक जसं सिरियलमध्ये अब तक तसं आहे आतापर्यंत, आता इथून पुढे तसं आतापर्यंत आपला कालचा विषय असा झाला की तो देह जो आहे परमात्म्याचा देह जसा दगड आहे, हिरा आणि गारगोटी दोन्ही दिसायला कशी आहे, पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी दोघीची संसाठी मानू नये। तुकोबरा म्हणतात पृथ्वीच्या पोटातून निघाला गार आणि हिरा दोन्ही काय दगडच आहे, दगडासारखेच आहे की नाही चमकायला,
पण दगड आणि गार तुम्ही एका भावात विकत घेणार का? हिरा तुम्ही गारीच्या भावात विकत घेणार का? कदाचित स्वार्थापोटी, पण देणारा देईल का? नाही. हिरा आणि दगड तुम्हाला एका भावात किंवा एक सारखा मानता येणार नाही. जरी हिरा दगडाच्या खाणीतला असला, दगडाच्या जातीतला असला, तरी सुद्धा तसा देवाचा देह जरी आपल्या देहासारखा दिसत असला तरी, जशी गार चमकत असली, दगड असला चमकत असली, तरी हिऱ्याची बरोबरी तिला करता येणार नाही. त्याप्रमाणे भगवंताचा देह आणि जीवाचा देहाचा जो संबंध आहे यामध्ये महद अंतर आहे. पुन्हा ज्ञानोबा नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. लाकडातून निघणारा अग्नी, लाकडातून निघणारा जो अग्नी आहे, अग्नीच्या ज्वाळा ज्या आहे त्या ज्वाळाने अंधार नाहीसा होतो. म्हणजे अग्नीच्या ज्वाळातून प्रकाश निर्माण होतो, प्रकाश येतो, प्रकट होतो, आणि प्रकाशामुळे अंधार नाहीसा होतो. तसा त्याच अग्नीच्या ह्याच्यातून, अग्नीच्या मधून धूर निर्माण होतो. मग तो धूर काय करतो? अंधार नाहीसा तर करत नाहीच नाही, पण नसलेला अंधार डोळ्यासमोर निर्माण करतो. तसा देवाच्या देहात देहसंबंधात आणि जीवाच्या देहसंबंधात फरक आहे की जीवाचा देह, जीवाने जो देहसंबंध जोडला, तो देहबुद्धी धारण केली, देहाभिमान, देहाहंकार धारण केला, आणि त्यामुळे असलेलं जे ज्ञान आहे ते लोपलं. जो उजेड होता तो धुराने जसा लोपल्या गेला. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. तुकोबारा म्हणतात असं डोळ्यात धूर भरून राहू नका. म्हणजे देहबुद्धी, ही देहबुद्धी एवढी घातक आहे माणसासाठी, खूप घातक आहे. आता तो म्हणतो या विषयावर एवढं चिंतन करता येते. आज नाके नो आले. चिंतन करता करता नाथ महाराजांचा विषय सांगायचा काय, अभंगाच्या आधारावर सांगायचा की भागवती ओव्यांच्या आधारावर सांगायचा का ज्ञानोबरायांच्या ओव्यावर. एवढ्या ओव्या, एवढं चिंतन समोर येत होतं, परंतु एवढं सांगत बसलं म्हणजे फार मोठा लांबच जाईल. आणि एका दृष्टिकोनातून एका विषयावर आपल्यासारख्या सामान्य माणसाने चिंतन. आता ज्ञानोबरायांचं संतांचं वाङ्मय जीवाला जिथं अडथळा आहे, जीव जिथं नेमका गुंततो, ज्या जाळ्यात अडकला, ज्या दुःखाच्या खाईत पडलेला, ते जाळं, ते बंधन तोडण्याकरता संतांचा अवतार आहे. त्यामुळे त्या बंधनातून, त्या जाळ्यातून बाजूला करण्याकरता संतांनी अनेक प्रकारे, येन केन प्रकारेनं त्या जीवाला बाहेर काढण्याचा प्रसंग पाडला. त्याकरता आपल्याला संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी जे बंधन आहेत, हे बंधनं तोडण्याचे, याला कोणी देहबुद्धी म्हटलं, कुठं अहंकार म्हटलं, कुठं प्रपंच म्हटलं, कुठलं संसार म्हटलं, कुठं नदी म्हटलं, कुठं सागर म्हटलं, असे, आणि कुठं जाळं म्हटलं, तर कुठं काही असे शस्त्र, म्हणजे काय अनेक प्रकाराने रूपकातून जीवाला शिवापर्यंत पोहोचवण्याकरता संतांचा हा प्रयास. त्यामुळे अनेक प्रमाणं, अनेक आपल्याला संतांचे प्रमाण देऊन, म्हणजे अभंगाच्याही माध्यम संगतीतून, भागवती ओव्यांच्या संगतीतून, श्लोकांच्या संगतीतून आणि ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या आधारातून आपल्याला हा विषय स्पष्ट करता येईल. परंतु जास्त विषय आपल्याला थोडक्यात फक्त तात्पर्य हे करत पुढे विषय जायचा आहे. कारण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने एवढ्या खोलात जाऊन चिंतन करणं म्हणजे नसलेला अभ्यास दाखवणं आहे. माझा तसा अभ्यास नाही. परंतु मी पहिल्या दिवसपासून सांगतो, माझी भावना इथं आल्यानंतर, म्हणजे इथं माझी भावना अशी आहे की सेवा करत असताना आपली सेवा ही आपण करत नाही, आपला देह आहे, परंतु यामध्ये जे करंट आहे तो त्या आईसाहेबांचा आहे, श्रीगुरूंचा आहे. आणि श्रीगुरू आणि आईसाहेब मुक्ताई ज्याप्रमाणे ईश्वर बुद्धी देईल, त्याप्रमाणे या माध्यमातून जसं चिंतन होईल त्या पद्धतीनं चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतोय. मी माझ्या स्वतंत्र बुद्धीने प्रयत्न करणं आपलं काम आहे, परंतु त्याचंही पूर्ण चिंतन, कारण असा आजपर्यंतचा, आज जवळजवळ आपला 24वा दिवस आहे. तर आजपर्यंतच्या अनुभवामध्ये आपण जे चिंतन करून येतो, बऱ्याच वेळा असा अनुभव आला की जो चिंतन करून आलं ते चिंतन बाजूला राहिलं,
म्हणजे जे आपण मनात आणलं ते चिंतन कुठंच जातं आणि इथं आल्यानंतर चिंतन काही नवीनच निर्माण होतं. ते चिंतन नवीन, हे आईसाहेबांची कृपा आहे. कधी कधी जे चिंतन केलेलं नसतं ते चिंतन इथं होतं. आणि कधी आता कालचाच विचार, मी येत असताना या जाती पाहता दोन्ही दगड परी रत्नगार नवे पडीभार, या पडीपाड याचा अर्थ करताना रत्नगार याचा अर्थ करत असताना मी याच्यामध्ये पाहिला तर त्याच्यात रत्नगार शब्दाचा अर्थ रत्नपारखी असा पाहायला सापडला. इथं आल्यानंतर सहज त्याच्यामध्ये रत्नगार, रत्न म्हणजे हिरा आणि गारगोटी असा अर्थ, म्हणजे यातला भेद, म्हणजे इथं आल्यानंतर आईसाहेबांच्या समोर आल्यानंतर त्यातला भेद असा, त्यातला अर्थ छटा जी आहे ती पुन्हा एक आपल्यासमोर आली. म्हणजे असं एक असा आईसाहेबांची भावना आहे. म्हणून असे अनेक पद्धतीनं अनेक आधारानं आपल्याला चिंतन करता येईल. परंतु आपल्या कुवतीचा आणि विचार करत असताना शेवटी आईसाहेबांची श्रीगुरूंची इच्छा असेल तर आपल्याला त्याच पद्धतीनं करावं लागेल. कारण बोलविता तो धनी वेगळाची, अशा पद्धतीनं आपण चिंतन करत आहोत. तर नाथ महाराजांच्या चिंतनाच्या दृष्टीत देहबुद्धी निर्माण झाली. देहाचा संबंध आणि जीवाचा देहाचा संबंध काय आहे, त्याचा परिणाम काय होतो. मी काल बोलता एक वाक्य बोलून गेलो होतो. ईश्वराचा अविनाशी परमात्म्याचा देहाशी संबंध कसा आहे, जीवाचा देहाशी संबंध कसा आहे, आणि जीवाचा देहाशी संबंध आल्यानंतर त्याचे परिणाम काय आहेत, आणि जीवाचा देवाचा देहाशी संबंध आहे त्याचे परिणाम जीवाला काय भोगावे लागतात, आणि देवावर त्याचा परिणाम काय होतो, देवाशी त्याचा काय संबंध होतो. कार्यकारण संबंध दोघांची म्हणजे साध्य साधन संबंध पुन्हा त्याच्यामध्ये काय येतो, असा विचार आपल्याला करायचा आहे. तर जीवाचा देहाशी संबंध जो आला, तो देहाशी संबंध आल्यानंतर त्याची जी बुद्धी आहे ही फार याच्यामध्ये वाचक नाथ महाराज म्हणतात की जीव ज्ञान स्वरूप सत्यमानी. आपण काल ओझरता विषय केला. त्या जीव ज्ञान स्वरूप सत्यमानी परी तो झाला देह अभिमानी. जीव हा सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, पण झाला परी तो झाला देहाभिमानी. हा पण मी मागे बोलून गेलो. पण, परंतु, परी ह्या 3 शब्द व्याकरणशास्त्रामध्ये असे आहेत की तुम्ही कितीही चांगलं केलेलं असू द्या, ते परी आली, पण आला आणि परंतु आला की मागचं जेवढं केलेलं आहे त्यावर गोळा फिरल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याकडं सोन्याचा हांडा भरलेला आहे, पण काय त्याच्यावर मोठा नागोबा बसलेला आहे. काय उपयोगाचा. तो फार मोठा विद्वान मनुष्य आहे, पण आचरण चुकला, पाय घसरला, विद्वत्तेला काही चव राहिली नाही. नुसत्या फलकट असल्या ब्रह्मज्ञानाला फार मोठा अभ्यासू आहे, पण अहंकार आहे. पण आला, अहंकार आला, मागचं सर्व त्याच्यावरून गोळा फिरतो, मागचं सर्व फुकट जातं. त्याप्रमाणे ज्ञानात महाराज म्हणतात की त्याला अहंकार आला, त्याला ज्ञान जीवाचं आणि शिवाचं ज्ञान एकच. जीवाचं स्वरूप ज्ञान, नुसतं ज्ञान म्हणून जगणार नाही. स्वरूप ज्ञान जे आहे ते सारखं आहे, एकच आहे. परी देहाभिमाने ज्ञान वेचले विषय ज्याने, तो त्याने ते ज्ञान देहाभिमान झाला त्या ज्ञानाचा, आणि त्या देहाभिमानामुळे ते ज्ञान जे होतं ते ज्ञान त्याने विषय ध्यानी वेचिले. म्हणजे विषय ध्यानाकरता, विषय सेवनाकरता त्याने ते खर्च पाडलं, आणि त्यामुळे काय झालं, आणि ते विषय ध्यानामध्ये या लागे दृढ बंधनी तो पडला. त्याच्यामुळे त्याला फार मोठं बंधन आणि प्रगाढ अशा पद्धतीचं बंधन, म्हणजे घट्ट असं बंधन त्याला आता न सुटणारं बंधन त्याला प्राप्त झालं. कशामुळे? देहाभिमाने, देहाचा अभिमान धारण झाला, आणि त्यामुळे त्याने एवढा विचार, देहाचं बंधन त्याच्या जीवनामध्ये पडलं. नाथ महाराजांनी हा विचार भागवताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये खूप चिंतन केला, आणि ते चिंतन करत असताना नवयोगेश्वरांना जो राजा निमीने प्रश्न विचारला, तो निमी राजा प्रश्न देत असताना सांगितलं काय आहे, देहालाचं बंधन पडल्यानंतर
देहबुद्धी माणसाच्या जीवाच्या जीवाला देहबुद्धी निर्माण झाली का त्याच्या जीवनात काय फजिती होते, काय परिणिती होते, काय त्याची फलश्रुती असते, काय त्याच्या जीवनातून अपघात त्याच्या जीवनामध्ये घडतो, याचा विचार कवी नावाचे जे योगेश्वर आहे ते योगेश्वर राजा निमीला सांगतात. ऐके राया नवल परी आपुला संकल्प आपणा वैरी देहबुद्धी वाढवणे शरीरी अतिदृढ करी भव भया. राजा कवी नावाचे योगेश्वर सांगतात, राजा ऐक राया नवल परी, मी तुला एक नवल सांगतो. पण काय आहे नवल आहे, पण काय नवल आहे. आपुला संकल्प आपणा वैरी, ज्ञान कोणाचं आहे, आपला आहे, ज्ञान स्वस्वरूपाचा आहे. पण आपुला संकल्प आपणा वैरी, आपला संकल्प आपल्याला वैरी झाला, आपणच आपले शत्रू झालो. आणि कसे शत्रू झालो त्याचा विचार काय झाला. देहबुद्धी वाढवणी शरीरी, देहाभिमाने देहबुद्धी वाढवणी शरीरी अतिदृढ करी भवभया. आणि शरीराविषयीची देहबुद्धी धारण केल्यामुळे त्याला भवभय म्हणजे जन्म आणि मरण, त्याच्या पाठीमागे जन्म मरणाची भीती लागली. आणि ही देहबुद्धी ज्याच्याजवळ, आता त्याचे परिणाम एक एक काय आहेत पहा, मोजत चला. एक त्याला जन्मभय लागतं, दुसरं जन्मभय दुसरं सांगतात, ज्या पासी देहबुद्धी त्यासी सुख नाही त्रिशुद्धी ते बुडाले द्वंद्व संधी आदि व्याधी महार नवी. नाथ महाराज म्हणतात की बाबा ज्याला ही देहबुद्धी जडली, ज्याची देहबुद्धी दृढ झाली त्याला काय होतं, ज्यासी जडली ज्यासपाशी देहबुद्धी त्याशी सुख नाही त्रिशुद्धी. देह अभिमानी पुरुषाला कोण्याच काळामध्ये, कोण्याच परिस्थितीमध्ये, कोण्याच व्यक्तीसोबत त्याला वस्तूसोबत त्याला सुख मिळत नाही. श्रीमंती आहे, एवढी श्रीमंती आहे की जडत नाही, पण सुखी आहे नाही का, देहाभिमान आहे. एवढं शरीर आहे, परंतु या शरीराची सोय असताना सुद्धा, अनुकूलता असताना सुद्धा तो सुखी नाही. याचं कारण काय आहे, देह अभिमान आहे म्हणजे त्याला कधीच सुख मिळत नाही. ते बुडाले द्वंद्व संधी आदि व्याधी महार नवी. नाथ महाराज म्हणतात, ज्याने त्याच्याजवळ देहबुद्धी आली त्या देहबुद्धीमुळे त्याला द्वंद्व भोगावे लागतात. आता द्वंद्व म्हणजे काय, द्वंद्व शब्दाचे अर्थ अनेक आहेत शब्दकोशामध्ये. द्वंद्व म्हणजे जोडी, जोडी म्हणजे कोणती, बैलजोडी नाही. द्वंद्व म्हणजे पती पत्नी नाही. काय काय होतं की द्वंद्व देहबुद्धी आली, मग एकला देह, दुसरा देह, स्त्री देह, पुरुष देह म्हणजे लग्न, ही जोडी, त्याच्यात सुद्धा दुःख आहे. त्याशी लागली द्वंद्व जोडी. या द्वंद्वाने काय झालं, द्वंद्व संधी त्याला मिळाली, त्या द्वंद्व संधी म्हणजे बुडाला. त्या द्वंद्व संधीमुळे म्हणजे सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान, अशा प्रकारचा जो द्वंद्व मोह आहे, हा द्वंद्व त्याला लागला. केव्हा, देहबुद्धी आली तेव्हा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक लव्ह मॅरेजची गोष्ट सांगितली. हो, प्रेमविवाह प्रेम संबंधाची. थोडा वेगळ्या भाषेत बोललो, आजची भाषा समजायला, कारण बरीचशी तरुण मंडळी ऐकणारी आहे, आपली लाईव्हही ऐकणारी आहे आणि नंतरही ऐकतात. तर असं आहे ज्ञानोबारात, ते तनू आणि वालभ पडिले अहम तनुसी. एक ज्ञानोबारा म्हणतात की गोष्टी सांगेना इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन. या श्लोकाच्या अगर ज्ञानोबारा म्हणतात, एक गोष्टी सांगतो तुम्हाला, कसं आहे ते तर वालभ तनुसी वालभ पडले. वालभ म्हणजे प्रेम, अहंकार तनुसी वालभ पडले. वा, आईसाहेबासमोर आठवले, ते तर अहंकार तनुसी वालभ पडले. तनु म्हणजे शरीर आणि अहंकार, अहंकाराचं आणि या शरीराचं, या तनूचं, या कायेचं काय झालं, वालभ म्हणजे प्रेम जोडलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, ते इच्छा हे कुमारी झाली. ती त्या दोघांमध्ये इच्छा कुमारी झाली. आणि त्या इच्छेपासून पुढे सांगितलं, आणि ते द्वंद्व मोह जन्मला. त्यास्तव द्वंद्व मोह. तुम्ही मुळामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये हा विषय चिंतन करून पहा. 7व्या अध्यायात इच्छादेश समुत्थेन
द्वंद्व मोहीन या श्लोकावर सुंदर असं चिंतन याचं केलेलं आहे. म्हणजे जिथं अहंकार आणि तनु, शरीर आणि अहंभाव आला, तिथं जन्माला आली इच्छा, इच्छेतून मोह द्वंद्व मोह जन्माला आला, आणि द्वंद्व आला की तो आजयाने वाढीला अहंकार आहे. ज्ञानोबा म्हणतात की तो जो मुलगा आहे, काय झालं, यांचा प्रेम संबंध झाला, यांचा प्रेमविवाह झाला, पण जो अहंकार होता ना, त्या अहंकाराची पोरगी कोण झाली, इच्छा, आणि इच्छेला जन्माला आले मोह आणि द्वंद्व, दोन पोरं. पण तो जो द्वंद्व मोह आहे ना, ते द्वंद्व मोह मामाच्या घरी जाऊन राहिले, मामाच्या घरी राहिले, आणि मामाच्या घरी राहिल्यामुळे त्या इच्छे, म्हणजे इच्छा कोण होती, मुलगी, आणि इच्छेचे मुलं द्वंद्व, आणि ते द्वंद्व मोह म्हणजे त्याच्या मामाच्या घरी मामकुडामध्ये गेले, ते मामाच्या घरी राहिले. म्हणजे मग मामाच्या घरी राहिल्यानंतर आता आपल्याला लहानपणी, आता म्हणून एक गाणं होतं पूर्वी, झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काळी, पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आता मामाचं गावच नाही, आता सर्वच गेलं. या मोबाईलनं इंटरनेटनं माणसं संवादातून जवळ आले, परंतु मनानं शरीरानं फार दूर गेले. विज्ञान म्हणून काही अर्थाने आपल्याला उपकारक असलं, विज्ञान आहे म्हणून तर आज आपण एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो, सर्व लोकांपर्यंत चिंतन जातं आणि सर्व लोक ऐकू शकतात, आपण चिंतन करू शकतो. परंतु विज्ञान पूर्णपणेच म्हणजे म्हणून असा एक प्रश्न निर्माण जाणत्या लोकांच्या समोर आहे, विज्ञान शाप का विज्ञान वरदान आहे. एका दृष्टीने विज्ञान शापही आहे आणि एका दृष्टीने विज्ञान वरदानही आहे. त्याचा समन्वय कसा घालायचा तो प्रतिपाद्य विषय माझा नाही. म्हणून मला असं सांगायचं आहे की मामाच्या पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. लहानपण मामाकडं, पण जास्त दिवस थांबावं लागत नाही. आणि जास्त दिवस जे मामाच्या घरी थांबले ना, तिथं काय असतं, मुलीचा मुलगा, आणि त्यामुळे त्या मुलीचा मुलगा असल्यामुळे ते जे तिथं जे नातू जो गेलेला असतो ना, त्या मुलीच्या मुलावर, मुलाच्या मुलापेक्षा मुलीच्या मुलावर त्या आजोबाचं नाजीचं जास्त प्रेम असतं. आणि मग त्याच्याकडनं चुकी झाली तरी आजोबा म्हणते जाऊ दे, लेकीचा पोरगा, लेकीचा लेक आहे, म्हणून त्याला अनेक, आणि त्याचा जास्त लाड चालतो. असे लाड पाहिले जे जास्त दोन पोरं जास्त, दोन अवस्थेमध्ये, दोन भूमिकेमध्ये, दोन प्रसंगामध्ये वाढलेले मुलं, त्यांचे सहसा जर आपण जर पाहिलं तर त्यांच्या याच्यामध्ये जास्त म्हणजे आपल्याला त्यांचं जीवन विकृत पाहायला सापडतं, विपरीत पाहायला सापडतं. एकुलता एक मुलगा जिथं आहे, तो मुलगा विपरीत वागताना व्यसनी झालेले जास्त आपल्याला. पर्सेंटेज काढा, नुसतं बोलण्यावर विश्वास ठेवू नका. माझ्या निरीक्षणातून मला जाणवलं, जास्त एकुलता एक मुलगा जिथं आहे तिथं तो त्याचा जास्त लाड होत असल्यामुळे, कारण याच्याशिवाय दुसरं आपल्याला कोणीच नाही. मग काय लोकांची पोरं करता, मग आपल्याला एकटाच आहे. यानं केलं अशा लाडामध्ये तो पोरगा केव्हा कुसंगतीला जातो किंवा दुर्व्यसनाला, याचा अर्थ सर्वेच लागतात असा धरू नका. तर म्हणजे तपेलं करू नका. तात्पर्य माझ्या बोलण्याचं पकडा, नाहीतर बरेच वेळा वक्त्याच्या वक्तृत्वाचं जे तात्पर्य आहे ते तात्पर्य सोडून देतात आणि त्याच्यावर एवढे वाढत जातात, कोर्ट कचेरीपर्यंत जातात. मला सांगायचं काय आहे, असा लाडामध्ये जास्त वाढल्यामुळे त्याची जे दोष आहेत त्या दोषांकडं दुर्लक्ष केल्या जातं, आणि शेवटी मग दोषाकडे दुर्लक्ष झाल्यानंतर मग त्याचे परिणाम आपल्या जीवनात पाहायला सापडतात. चला जाऊ द्या. अशा प्रकारे तसं त्याच्यामध्ये मामाच्या घरी राहिलेलं त्या अहंकारे वाढविला आज याने, म्हणजे अहंकारानं त्या द्वंद्व मोहाला सांभाळलं आणि त्याच्यामुळे त्याने किती परिणती वाईट केली. सर्वच सर्व साधुरुंदे नाशिली आणि शांती नागविली. अनेक प्रकारचा असा विचार ज्ञानोबारांनी मुळात पहा द्वंद्वाचा किती प्रकार आहे. आणि तो द्वंद्व ज्याच्याजवळ देहबुद्धी आहे, नाक मारा ते बुडाली द्वंद्व संधी.
मग त्याला सुख दुःख शीत उष्ण अमान अपमान अशा प्रकारचे जे द्वंद्व मोह आहे ते द्वंद्व मोह त्या द्वंद्व त्याच्या जीवनामध्ये येतात. आणि आधी व्याधी महारणावी बुडिले. आधी व्याधी म्हणजे त्याला शारीरिकही पीडा होते आणि याला तर सागर म्हटलं नाथ महाराजांनी. शारीरिक आणि मानसिक पीडा दुःख या द्वंद्वा मोहामुळे पडलं जातो, त्याच्यात बुडतो. हा एक म्हणजे तीन तोटे नाथ महाराजांनी सांगितलं. पहिला तोटा सांगितला की त्याला भवभयाचं जन्ममरणाची भीती लागते. दुसरं नुकसान सांगितलं देहबुद्धीमध्ये त्याला सुख मिळत नाही. तिसरं सांगितलं तो द्वंद्व संधीमध्ये आधिव्याधी व रूपी समुद्रामध्ये बुडतो. आता चौथा विचार सांगतात, जे देहबुद्धीपासी सकळ दुःखाची आरासी महाभयाची भूती चौपासी अहर्निशी झोंबती. नाथ महाराज म्हणतात की ज्याच्याजवळ देहबुद्धी आली त्याच्याजवळ सर्व दुःखाच्या राशी येऊन पडतात. सर्वचे सर्व दुःख त्याला भोगावे लागतात. हा असा एक परिणाम सांगितला. आणि महाभयाची भूती चौपासी अहर्निशी झोंबती. आणि त्याला महाभयंकर जे दुःख आहे, महाभयंकर जी सर्वात मोठं भीती आहे संसाराची प्रपंचाची, ही भीती त्याला भूत म्हणून त्याला येऊन त्याला झोंबतात आणि त्याचा परिणाम त्याला दुःख भोगावं लागतं. अशा प्रकारचे देहबुद्धी. नाथ महाराज पुन्हा देहबुद्धीचा अपघात मानवी जीवनामध्ये जीवाला काय भोगावं लागतं सांगतात. देहबुद्धीचे या नरा थोर चिंतेचा आडदरा संकल्प विकल्पाचा मारा ममता द्वारा अनिवार. ज्या मनुष्याला देह अहंकार झाला, देहबुद्धी ज्याची दृढ झाली, त्या देहबुद्धिवान देहाहंकारी माणसाला काय होते की थोर चिंतेचा आडदरा, त्याला खूप चिंता भोगाव्या लागतात. चिंता कुठली? अरे नित्य उठून या खावयाची चिंता इथून सुरुवात आहे. खाण्याची चिंता, कपड्याची. मग त्याला काय वाटतं? ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हवं संसारिक. खायला चांगलं भेटायला पाहिजे, राहायला चांगलं पाहिजे, झोपायला गादी भेटली पाहिजे, वरून फॅन पाहिजे, कूलर पाहिजे, फ्रीज पाहिजे, सगळंच पाहिजे. ह्या चिंता. मग त्या मिळवण्याकरता मनुष्य चिंता कशामुळे? देहसंबंध. ज्याला देहसंबंध नाही ज्याच्या जीवनातला, आता तो विषय लांबच जाईल, परंतु ज्याला देहसंबंध नाही ना त्याच्या जीवनामध्ये तुम्ही पहा, देहाहंकार ज्याचा निघून गेला त्या सत्पुरुषांचं जीवन पहा. त्या सत्पुरुषां काय खातो आम्ही कासया सांगते कैसेही लागते नेनोमुखी. त्याला काहीच आवडत नाही हो. त्याला देहाचा विषय आनंद काय देहाचा विसर केला, आनंद संचार ज्याला आनंद प्राप्त झाला त्याच्या जीवनामध्ये देहाचा निराश झाला. देहाच्या निराशे पावी जे या ठाया माझी ऐसी काया जवनो. म्हणून या देहाचा निराश सांगितला. देहबुद्धी सोडायची सांगितली. ब्रह्मरस प्राप्तीकरता विषय थोडा बाजूला जातोय. म्हणून एकदा सांगतो की ही देहबुद्धी ज्याच्याकडं आहे त्याला चिंता, त्याला चिंतेमुळे अडदरा म्हणजे चिंता त्याच्या पाठीमागे लागतात. आणि त्याच्यामुळे चिंता लागल्यामुळे पुन्हा संकल्प विकल्पाचा मारा. ते चिंता. मग उदाहरणार्थ जास्त लांब गेल्यापेक्षा उदाहरणार्थ आता या देहासंबंधी आता देहाचं पालन पोषण करायचं. गाडी घेतली, माझी गाडी आहे म्हटली, तिला व्यवस्थित ठेवणं आलं, तिला ठेवायला जागा करणं आली, तिला पेट्रोल टाकायची चिंता आली. पुन्हा कदाचित गाडी घेतली आपण, गाडी तर घेतली, पण यावर बसून आपल्याला चालवता येईल की नाही? चालवता आली, पण कदाचित चालवता जर आपल्याच्यानं गाडीचा समतोल जर बॅलेन्स जर सांभाळता आला नाही तर संकल्प विकल्प जर समतोल न सांभाळता आला नाही, बॅलेन्स सांभाळता आला नाही, गाडी पडली तर, पाय मोडला तर, पैसे जातील. असे म्हणजे संकल्प आणि विकल्प असे त्या चिंतेमुळे निर्माण होतात. आणि त्या संकल्प विकल्पामुळे ममताद्वारा अनिवार. कशामुळे? ममत्व येतं, अहंकार. आणि गाडी कोणाची? माझी. देह कोणाचा? माझा. मग माझा आहे म्हणून चिंता आहे आणि म्हणून संकल्प विकल्प निर्माण होतात. हा तोटा. पुन्हा तोटा सांगतात. देहबुद्धी माझे सुख अनुमात्र नाही देख जे मानिती ते महामूर्ख.
दुःखजनक देहबुद्धी. नाथ महाराज अशी सुंदर पदवी देतात त्याला, ज्याची देहबुद्धी झालेली आहे. त्या देहबुद्धी झालेल्या माणसाला नाथ महाराज म्हणतात की ज्याच्या जोड देहबुद्धी माझे सुख अनुमात्र नाही नाही देख. ज्याची देहबुद्धी आहे त्याला अणु एवढं सुद्धा सुख मिळत नाही. बरं, अणु किती क्विंटलचा असतो? अणु म्हणजे दुपारच्या वेळेस आपण घरात बसलेलो असताना झरोक्यातून येणारा जो बारीक त्या तिरपामध्ये प्रकाश किरणामध्ये जो कण दिसतो, त्या कणाचा 100वा भाग म्हणजे किंवा 6वा, कोणी 6वा म्हणतं, कोणी 100वा. अतिशयोक्ती हा वक्त्याला एक म्हणजे शास्त्राने दिलेला एक त्याला सौड आहे. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे वक्तृत्वामध्ये अतिशयोक्ती वापर करता येते, त्याच्यासाठी एक वरदान म्हटलं तर चालते. अतिशयोक्ती म्हणजे 6वा भाग जो आहे तो 6वा भाग म्हणजे एवढा अणूचा तो कण जो डोळ्याने दिसत नाही आणि त्याचेही तुकडे करायचे. 1000वा 100वा किंवा 6वा भाग, तो भाग घेतल्यानंतर त्याच्यात तेवढं सुद्धा पाहतात नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. संसारात दुःख किती आहे, केवढं म्हणजे नुसतं दुःखच आहे, नुसतं दुःखच आहे, डोंगरा एवढा आहे. आणि सुख मोहरी एवढा आहे. मोहरी केवढी असते? नाही, सुख पाहता जवसा एवढा आहे. जवस तर आता पाहायला सापडत नाही राजो, कारण यज्ञ बंद झाले. जवस आता कोणी पेरत नावाला फक्त ते जवस आहे. नवीन पोरांना आता जर म्हटलं ना जवस काय आहे, त्याला जव म्हणतात. जवस वेगळं असं काय? जवापाडे एकच आहे ते? नाही, जवस वेगळं, जव वेगळं असं काय? बरं, जव परा मलाही माहिती नाही, पण जव कसा आहे, अगदी मोहरीपेक्षा लहान आहे. मी जव पाहिलेला आहे. जवस आणि जव एकच समजत होतो मी, पण जव जे आहे ते जव अगदी बारीक असतं. मोहरी ती बारकी मोहरी, मोठी नाही. हरियाणा पंजाबमध्ये पिकते ती नाही, आपल्याकडं कधी नव्हत येणारी मोहरी ती बारकी. आणि त्यातल्या त्यात पाऊस कमी झाला की त्या वर्षी मोहरीचं आलेलं पीक. तर तिकडची एक मोहरी तर आपल्याकडच्या 3 मोहऱ्या. म्हणजे एवढी मोहरी, एवढं सुख आहे कशात? प्रपंचामध्ये. म्हणजे वास्तविक प्रपंचामध्ये सुखच नाही, ते काय आहे, नुसतं नावाचं सुख आहे, म्हणायचं सुख आहे, मात्र दुःख कसं? वैकुंठवासी गुरुवर्य यादव महाराज दृष्टांत सांगायचे. मी जास्त लांबवणार नाही, मी थोडक्यात सांगणार फक्त. तो दृष्टांत असं सांगायचे की सुख पाहता जवापडे दुःख परवडा. संसारात सर्व सुख आहे. गुरुवर्य भाऊसुद्धा सांगतात, रमेश महाराज आडगिरकर, गुरुवर्य रमेश महाराज आडगिरकर, ते सुद्धा बऱ्याच वेळा सांगतात, संसार लोक म्हणतात सुख, मग आहे दुःख पण म्हणतात सुख. आपल्याकडे आता पुढे गणपती बसणार आहे, आपल्याकडे म्हणजे सर्वीकडेच बसतात, पण या गणपतीमध्ये गणपतीच्या दिवशी किंवा पुढे भंडारा येतो. श्रावण महिन्यामध्ये भंडारे चालतात मंगळवारला. उद्याचा मंगळवारच, उद्या भंडाऱ्याला काय करतात, आपल्याकडे उडदाचं वरण करतात तिखट, आणि किंवा मिरच्यांची भाजी, वराळात मिरच्यांची भाजी, खानदेशात डायगंडोरी. आणि हे भाजी केल्यानंतर याच्यासोबत का मग गव्हाच्या पोळ्या चालतात? नाही. जर तोंडाला पाणी सुटू देऊ नका, सुटलंच ना. मिरच्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. आता जेवण असतं मिरच्यांच्या भाजीसोबत काय असते? वाढायला भाकर. पण वाढणारा काय म्हणतो पंगतमध्ये? पोळी 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 पोळी. मग तुम्ही सांगा, असते भाकर पण म्हणतात पोळी. झाला दृष्टांत चांगला पटतो लोकांना. आता सिद्धांत आहे का ना, संसारातलं जे दुःख आहे ते दुःख सुखच आहे, जे सुख आहे ते दुःखच आहे. म्हणून ज्ञानवरांचा तिथंच काही सुख आणि काही दुःखही दिले. दुःखाचा आभास आहे, भास नुसता आभास आहे, नुसतं वाटतं सुख आहे. ओ मुलगा लाता मारतो तरी काय म्हणतो? पोरगा माझा मारला म्हणून काही झालं तरी म्हणजे त्याच्यात घर सोडायची इच्छा होते का? ते संसारसुद्धा ते सुद्धा दुःखच आहे. आणि म्हणजे संसारातलं जे सुख आहे ते सुख कशामुळे आहे? तर त्रिशुद्धी दुःख कशामुळे? कधीही अणु एवढं सुद्धा सुख प्रपंचामध्ये देहबुद्धीमुळे आपल्याला मिळत नाही. असे हे दुःख कोण म्हणतं? नाथ महाराज, त्या असं जो सुख भोगणारा आहे, देहबुद्धीने भोगणारा जो सुख भोगणारा आहे, त्याला नाथ महाराज एवढी मोठी पदवी बहाल करतात. नाथ महाराज म्हणतात की तो कोण आहे?
देह जे मानती महामूर्ख देखा, जे मानती ते महामूर्ख, किती मस्त पदवी आहे. महामूर्ख दुःख जन देहबुद्धी, दुःख जननी देहबुद्धी. ही देहबुद्धीच दुःखाला जन्म देणारी आहे आणि ह्या देहबुद्धीतून, देहाच्या माध्यमातून प्रपंचात सुख मानणारे नाथ महाराज म्हणतात ते महामूर्ख आहेत. मग आपण आता या देहसंबंधाने देहबुद्धी ठेवतो का देवबुद्धी ठेवतो, हे ज्याचं त्यानं तपासून पहा. परमार्थ हा परिशीलनाचा आहे. परमार्थ करण्यापेक्षा परमार्थ समजण्याचा परमार्थ आहे. आपण आपलं आत्मपरीक्षण करा. मी मागे बोलून गेलो होतो मागे की आपण आपलं आत्मपरीक्षण करावं. आपण कुठं आहोत. जोपर्यंत आपण आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत आपली परमार्थातली वाटचाल पुढे जात नाही. आपण कोण आहोत, आपली अवस्था सध्या काय आहे, आपला काय अधिकार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तीनच प्रश्नाचं उत्तर माणसाने जीवनामध्ये शोधत राहावं. आपण कोण आहोत, आता आपली अवस्था काय आहे आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे. या तीन प्रश्नाची जर उत्तर शोधायला लागलं तर माणसाचा उद्धार झाल्याशिवाय व्हायला वेळ लागणार नाही. मात्र सत्शास्त्र आणि सत्संगतीमध्ये राहून या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. असतांच्या संगतीमध्ये विकृत वाङ्मयाचा अभ्यास करून याचा विचार आपल्याला जीवनात कदापि सापडणार नाही. विकृत वाङ्मय याचा अर्थ, माझा बोलण्याचा मतितार्थ तात्पर्य असा आहे, बुद्धिजीवी लोकांनी लिहिलेलं वाङ्मय, ज्याला शास्त्राचा आधार नाही, ज्याला सत्पुरुषाचा अनुभवाचं प्रमाण नाही, ज्याला वेदशास्त्राचं प्रमाण नाही, असं वाङ्मय केवळ बुद्धीचे, मनाचे, बुद्धीचे ताशेरे असे वाटणारं ते वाङ्मय वाचून माणसाची बुद्धी विकृत होते. दुर्दैव आहे, आजच्या तरुण पिढीचं दुर्दैव असं आहे की शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा या बुद्धिजीवी लोकांचेच वाङ्मय शिकवलं जातं. संत वाङ्मयाला नाही सारखा भाग आहे. आणि शास्त्राला पूर्वी शाळेमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये शास्त्राचे विचार सांगितले जाते, संतांचे अनुभव गोष्टी सांगितल्या. आता तसं मात्र शिकवल्या जात नाही. तो कालाय तस्मै नमहा म्हणून चाला, पुढं चाला. तर असं मला काय सांगायचं, शास्त्राच्या आणि सत्पुरुषांच्या, सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहून आपल्या बुद्धीला हा विचार करावा, आपण कुठं आहोत. आपण देहबुद्धीमध्ये आहोत. आणि जर देहबुद्धी आपली असेल, आपण देहालाच मी समजत असो, कीर्तनकार असला, प्रवचनकार असला, मी जरी असला तरी त्याला बाद नाही. तो सुद्धा महामूर्खाच्याच यादीमध्ये पडतो. कारण परमार्थ हा समजुतीवर असतो, अनुभवावर. फल काय मिळते यावर परमार्थाची फलश्रुती काढलेली आहे. त्याचा परमार्थ किती याच्यात चालू आहे, म्हणजे किती शुद्ध चालू आहे, हा त्याच्या जीवनातल्या फलश्रुतीवर आहे. असो, तर तात्पर्य असं आहे की ज्याच्या जीवनामध्ये देहबुद्धी झालेली आहे त्याला अनुमात्र सुख मिळत नाही. नाथ महाराज म्हणतात की तो जो आहे, जे जे मानिती, ते जे सुख मानतात प्रपंचामध्ये देहबुद्धीने, ते महामूर्ख आहेत. ज्ञानोबा नाथ महाराज दृष्टांत देतात. तो दृष्टांत असा आहे, आता पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळ्यामध्ये जास्त पतंग म्हणजे किडे. दिवा लावला, लाईट लावला की त्याच्यावर या पाकळ्या किडे येतात. त्याप्रमाणे हा जो आहे ना, हा देह जो हे याच्यात नाथ मी ओवी आपल्याला म्हणून दाखवतो. दीपात मिळणे पासी केवळ दुःख पतंगासी, तरी आलिंगो धावे त्यासी केवी विषयासी देहबुद्धी. नाथ महाराज म्हणतात तो पतंग जसा दिव्याला भेटायला जातो. दिव्याला पूर्वीच्या काळात तेलाचे तुपाचे दिवे राहायचे आणि त्या दिव्याला, आताच्या काळात हे दिवे आहे, तर अजूनसुद्धा हे दिवे लावले तरी पतंग जे किडे आहेत ना, याच्यावर काय करतात, झडप घालतात. कशासाठी? पतंगा नावडे दीप्ती. ज्ञानोबा म्हणतात पतंगाला, त्या किड्याला प्रकाश सहन होत नाही, दिवा सहन होत नाही. जसा दुर्जनाला सज्जन सहन होत नाही, एखाद्याची प्रगती ज्याला सहन होत नाही, एखाद्याचा उत्कर्ष ज्याला सहन होत, दुसऱ्याचा उत्कर्ष ज्याला सहन होत नाही, तो दुर्जन समजायचा.
मग तो काय करतो, त्याच्यासारखा आपल्याला वर जाता येत नाही. त्याचा उत्कर्ष होतोय तसा उत्कर्ष आपल्याला करता येत नाही, पण मग तो सहनही होत नाही. सहन तर कर बाबा, पण पतंग काय आहे, त्याला पतंगा नावडे दीप्ती, ज्ञानोबा जसं म्हणतात, त्याला तो दिव्याचा उजेड, दिवा सहन होत नाही. मग तो काय करतो, तो पतंग नाथ महाराज म्हणतात, दीपाची मिळणी पासी केवळ दुःख पतंगाशी. तो दिवा काय, दिव्याला जातो आणि त्या दिव्याला विझवायला लागतो. आता गंमत पहा, त्याला उजेड आवडत नाही. बरं, तुला उजेड आवडत नाही, गपचूप राहणं एका बाजूला, पण तो बाजूला राहत नाही. तो दिव्याला आलिंगन द्यायला जातो आणि दिवा विझवून टाकतो. अरे बाबा, दिवा विझवता विझवता गंमत त्याच्यातले परिणाम असा होता, दिवा जो उजेड इतरांना देत असतो, इतरांचा उजेड नाहीसा होतो, इतरांना अंधारात आणतो. आणि बरं, स्वतःला उपयोग काय, स्वतः मरतो. पतंगा दिपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण. ज्ञानोबा म्हणतात, तो पतंग दिव्याला आलिंगन द्यायला जातो आणि जळून जातो. मग तुम्ही पहा, रात्री लावलेला, संध्याकाळी लावलेला लाईट, सकाळी जर पाहिलं तर लाईटाखाली, मरकुरीच्या खाली किती पतंग, किती किडे मेलेले असतात. दिवा लावला तर त्या दिव्याचं काही तर जळून खाक होतात, हे तरी अवशेष राहिले शिल्लक. काहींचे शिल्लकही राहत नाही. मग चौकशी आयोग नेमावं लागतं त्यांच्या माणसांना. आपला एक सभासद कुठं गायब झाला, कसा झाला, कोणी जाळला, केव्हा जाळला, अशा प्रकारचे म्हणजे पतंग तिथं तो मरण पावतो. कशामुळे, दिव्याच्या मिळणीमध्ये. पण त्याला दुःखच आहे, मरणाचं तरी काय, महाभयंकर दुःख आहे. तो त्याच्यात त्याच्या मरण होतं. तसा या देहाबुद्धीमुळे, देहबुद्धी ते ज्ञान त्याने देहाबुद्धी धारण केल्यामुळे त्याला ते जे ज्ञान असतं, त्याचं ज्ञान नाथ महाराज म्हणतात, ज्ञान वेचिले विषय ध्यानी. विषयाच्या ध्यानामध्ये त्यानं ज्ञान खर्ची पाडलं आणि नाथ म्हणतात, तेवी विषयासी देहबुद्धी. त्याने तो म्हणतात, त्याप्रमाणे मनुष्य हे ज्ञान विषय सेवन करण्यामध्ये घालवतो आणि विषय सेवन न करण्यामुळे देहबुद्धीमुळे ते विषय प्राप्त करत असतो. आणि मग अशी जी बुद्धी आहे, हे बुद्धी निर्माण झाली की नाथ महाराज शेवटी नाथ महाराज सांगतात, ऐसी असंत देहबुद्धी कुडी, ऐसी असंत देहबुद्धी कुडी, वाढवी विषयांची गोडी, ती महाभयाची जोडी, जन्म मरण कोडी अनिवार. अशा प्रकारची कुडी म्हणजे खोटी असणारी देहबुद्धी, खोटा असणारा अभिमान, देहाविषयीचा देह खोटाच. देह आधी काय खरा, आपण सांगून गेलो, देह काही खरा नाही, हा देह खोटा आहे. अनेक कसं लावता येतील आपल्याला, हा देह कसा खरा नाही, याला खऱ्याचं लक्षण काय आहे आणि खोट्याचं लक्षण काय आहे, खरा कसा आहे, याच्या सत्यत्वाची व्याख्या पाहावं लागेल. याच्यासाठी बऱ्याचशा प्रक्रिया, अजून विषय पार लांबत जाईल. पुढे विषय आहेच सत्यत्वाच्या व्याख्या, चिंतन आपल्याला प्रक्रियेतून आपल्याला पुढच्या विषयामध्ये करायचं आहे. तत्तूर्त विषय असा की असंत देहबुद्धी कुडी, ही देहबुद्धी जी आहे खोटी आहे. हे शांत होणारी ना नष्ट होणारी जी देहबुद्धी खोटी आहे. पण खोटी असताना वाढवी विषयांची गोडी. काय करते ती, देहाची बुद्धी, देहबुद्धी हा देहाभिमान, विषयाविषयीची लोलुपता मनामध्ये निर्माण करते, विषय सेवनामध्ये माणसाला भुलवते आणि मग ते महाभयाची जोडी, जन्म मरण कोडी अनिवार. मग त्याला महाभीती निर्माण होते विषयाचं सेवन करत असताना. पंच विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, आणि या विषयाचं सेवन करण्यासाठी मग तो करतो. म्हणून संतांना कीव येते, जो देहवान देहाने, जीवाने बुद्धेहाचा अभिमान धारण केला आणि विषय सेवनामध्ये रंगला, त्याला जवळ असलेलं सुखसुद्धा भोगता येत नाही. ज्ञानोबाराय काय सुंदर चिंतन सांगतात. वास्तविक सुख आनंद तो आपला आहे, पण आपल्या जवळ आपलं असताना आपल्याला भोगता येत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. भ्रांत म्हणजे देहबुद्धी, खोटी देहबुद्धी धारण केली, हा ही भ्रांत पडली आणि तैसा भ्रांतासी कामू
विषयावरी. काम म्हणजे इच्छा, आवड. त्याला आवड निर्माण कशी झाली? विषयाची. आणि विषयाची आवड निर्माण झाल्यामुळे जो खरा परमार्थ आहे, जे खरं ब्रह्मज्ञान आहे, जे खरं स्वरूप आहे, तो विसरला. विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील किव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. नरदेहाला येऊन सुद्धा या देहाविषयीचा अहंभाव धारण करतात आणि त्याच्यामुळे विषयामध्ये रत होतात. आणि विषयामध्ये रत झाल्यामुळे मग काय आहे? मग पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण. येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी. माझलो मी माझे भ्रमणी. लहान तुकोबराय म्हणतात की मी माझा मलाच भ्रम निर्माण झाला. कोणी केला? दुसऱ्यानं केला ने आपुला आपण बांधविला गळा. काल पाहिलं. म्हणून आपल्याला याच्यातून सुटण्याकरता सुद्धा गीता सांगते, ज्ञानोबाराय सांगतात, उद्धरेत आत्मनात्मानं आत्मावमवसादयेत. आपला उद्धार आपण करून घ्या. आपणच आपल्या बंधनात टाकून गेलो. माझा मीच झालो शत्रू. कैसा पुत्रदार कैसा मित्र. तुकोबरा म्हणतात माझा मीच शत्रू झालो. माझाच मी शत्रू झालो. माझा मीच मित्र आहे. कारण आपण उद्धारासाठी जर आपण देहबुद्धीतून जर बाजूला निघत असू तर मित्र आहे. म्हणून आपुली आपण सोडवन संसार बंधन. संसार बंधन शब्दाचा अर्थ देहबुद्धीचं बंधन, अहंकाराचं बंधन. आणि ते लवकर तोडून टाका. संसार बंधन तोडा वेगी तात्काळ टाका. परंतु जोपर्यंत या बंधनात आहे, देहबंधनात आहे, तोपर्यंत आपल्याला सुख भोगता येत नाही. म्हणून नाथ महाराज ते महाभयाची जोडी, जन्म मरण कोडी अनिवार्य. अशा प्रकारचं हे दुःख आपल्याला भोगावं लागतं. शेवटी नाथ महाराज म्हणतात हे आपल्याला सोडावंच लागणार आहे. मग ही देहबुद्धी किती भयानक आहे हा देहंकार ज्ञानोबारायांचा विचार आहे. भगवंताच्या मुखात ज्ञानोबाराय शब्द घालतात. 18व्या अध्यायामध्ये नाथ महाराज म्हणतात, अर्जुनाला सांगतात, तरी नित्यमुक्त अव्ययो. अर्जुनाला म्हणतात भगवान, अर्जुना तरी नित्यमुक्त अव्ययो, तो आहासी होनी वावो, देह संबंधाचा घावो वाजेल अंगी. नाथ महाराज ज्ञानोबाराय म्हणतात की अर्जुना, अरे नित्य मुक्त अव्ययो, तू नित्य आहे, मुक्त आहे. अव्यय म्हणजे अविनाश आहे. तुला नाश नाही. तू प्रत्येक काळामध्ये आहे आणि तू मुक्त आहे, स्वतंत्र आहे. तुला कोणाचं बंधन नाही. परंतु नित्य असताना तुला म्हणजे तू नित्य असताना तुला कसा समजायला लागला? तू मरणारा समजायला लागला. तू पुन्हा नित्य मुक्त असताना बंधनात समजायला लागला आणि पुन्हा अव्यय असताना म्हणजे विकारी समजायला लागला. अविकारी असताना विकारी, अविनाशी असताना विनाशी समजायला लागला. आणि त्याच्यामुळे तो अव्यय आहे, परंतु तो आहासी होनी वावो. तर त्यामुळे पण तू त्याला काय झाला? वावो. तू नित्यमुक्तबद्ध अव्यय असताना सुद्धा ते सर्व फुकट झालं. कशामुळे? देह संबंधाचा घावो वाजेल अंगी. या देहाला जर देहाचा जर संबंध तू करशील, देहाला मी म्हणशील, देहाचा अहंकार धारण करशील, तर एवढं ब्रह्मज्ञान, एवढे तुझं ज्ञान सर्व वावो. वावो म्हणजे फुकट जाईल, व्यर्थ जाईल. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझं माझं म्हणून फुकट जाणार आहे. म्हणून कारण बाबा या देहाचा संबंध हे म्हणजे फार मोठा आत्मघात आहे. एक मोठी हानी मनुष्याच्या जीवनातली आहे. नाथ महाराज ज्ञानोबाराय सांगतात, भगवान म्हणतात अर्जुनाला, तया देह संबंधा आतू प्रतिपदी आत्मघातू, भुंजता संतो काहीच नाही. ज्ञानोबा म्हणतात बाबा या देहासंबंधाच्या निमित्तानं जर व्यवहार चालत राहिले तर या संबंधाने माणसाचा आत्मघात होणार आहे. म्हणजे स्वतःचाच घात. आत्मघात शब्दाचा अर्थ आपलाच आपण घात करून घेणार आहोत. म्हणून असा आत्मघात काय टाळायचा असेल तर याच्यासाठी उपाय नाथ महाराज म्हणजे काय सांगायचं? तात्पर्य एवढ्या चिंतनाचं आपल्याला एवढं घ्यायचं आहे की देहबुद्धी माणसाच्या ठिकाणी निर्माण झाली. वास्तविक पाहता जीव हा ज्ञानस्वरूप आहे. आता ज्ञान आपली
मुख्य विषय काय, ज्या विषयाच्या पुष्टीकरता आपण एवढं चिंतन केलं, नाथ महाराजांचा विचार ना, जीव ज्ञान स्वरूप सत्य ज्ञानी, जीव ज्ञान स्वरूप सत्य ज्ञानी, सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, पण परी तो झाला देहाभिमानी. तसं ज्ञानोबराय म्हणता की तू आहासी होऊन वावो, ज्ञान स्वरूप असताना वावो का, तर देहसंबंधाचा धाव, देहासंबंधाकडे आपली धाव आली, अहंकार झाला, आणि मग काय झालं, ते ज्ञान वेचिले विषय ध्यानी, त्याच्यामुळे तो कशात गेला, विषयामध्ये, आणि विषय सेवनामध्ये रत झाल्यामुळे आपण जसा विचार केला तेवी विषयाची देहबुद्धी विषय सेवनामुळे गेला, आणि त्यामुळे विषयाची गोडी ते महाभयाची जोडी, विषयाची गोडी लागली म्हणजे जन्म मरणाचं, आणि जन्म मरण गोडी अनिवार्य. पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम ह्य संसारे खलु दुस्तारे, असं ही अनिष्टप्रद असणारी जन्म मृत्यूची दुःखरूप अनिष्टप्रद असणारी ही जन्म मरणाची परंपरा, अनिष्ट परंपरा जीवाच्या पाठीमागे केवळ देहबुद्धी देहमानाने विषयचरणामध्ये गुंतून लागते, आणि त्याच्यामुळे विषय ध्याने या लागे दृढ बंधनी तो पडला. त्याच्यामुळे हा जीवाचा आणि जीवाचा देह संबंधाचा परिणाम, आणि जीवाचा आणि देहाचा संबंध आहे, त्याचा परिणाम हा होतो. आणि म्हणून आणि जसं आता पुढचा विचार नाथ महाराज म्हणतात, आपणची सारिखा देख हरी मानी पाच भवतिक, त्या परममूर्खाती देख आकल्प दुःख सरेना. आता गंमत काय आहे, अशी देहबुद्धी निर्माण झाल्यामुळे तो समोरच्याला सुद्धा तसंच म्हणतात, असं म्हणतात, जशी दृष्टी तशी सृष्टी. मी म्हणतो चष्मा हिरव्या काचाचा लावला, काय पुढचं काय लाल दिसणार आहे, जग काय लाल हिरवा लावला तर हिरवंच दिसणार आहे, निळा लावला तर निळच दिसणार आहे, पिवळा लावला तर पिवळंच दिसणार. ज्या रंगाचा चष्मा लावाल त्याप्रमाणे समोरचं जग तुम्हाला दिसेल. आता बुद्धीवर जर मी देह आहे हा चष्मा लावला, हा अभिमानाचा देहबुद्धीचा जर चष्मा लावला तर त्याला समोरचं कसं दिसणार आहे, समोरचा सुद्धा तसाच दिसतो. खरा श्रीमंत जर असला ना, तर खऱ्या श्रीमंताला समोरचा नवकोटसुद्धा नवकोट म्हणजे तो नवकोटाला सुद्धा हा गरीबातला गरीबसुद्धा कसा वाटतो, चांगल्या लोकांना चांगलंच. अगदी तुम्हाला पुराणातला महाभारतातला प्रसंग अगदी 2 मिनिटात सांगतो आणि पुढच्या विषयाला हात घालतो. महाभारतीय सभा भरलेली असताना यांची परीक्षा म्हणून पांडव आणि कौरव गुरुकुलातून परत आले म्हणून सभा भरली, आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांनी काय शिकले आपल्या समक्ष गुरूंनी यांची थोडी परीक्षा घ्यावी म्हणून यांच्याकरता, आणि राजा धृतराष्ट्राच्या समोर, तो असू द्या आंधळा, पण त्यांचे बाकीचे त्यांच्या समोर आपल्या समोर काय शिकले म्हणून याच्यात. तर असं बोलत असताना पांडवांची सरशी झाली. त्या सभेमध्ये प्रसंग एकदा असा घडला की निर्णय असा झाला की धर्मराज हा सज्जन आहे, धर्मराज हा फार सज्जन आहे. कसा सज्जन आहे म्हणून याच्याकरता परीक्षा म्हणून काय केलं, द्रोणाचार्यांनी धर्मराजाला युधिष्ठिराला उठवलं. युधिष्ठिर उभे राहिले, हात जोडून उभे राहिले, आणि युधिष्ठिराला म्हणतात, हे बघ, या सभेमध्ये एक तरी दुर्जन काढून आण, एक दुर्जन आण बरं शोधून, या सभेत दुर्जन किती आहे ते शोधून आण. कुठं, कौरव पांडवांची सभा भरलेली असताना तिथं हस्तिनापुरामध्ये द्रोणाचार्याने सांगितलं, धर्मराजा युधिष्ठिरा, या सभेतला एक दुर्जन एखादा तरी दुर्जन दाखव बरं. धर्मराज उभे राहिले आणि हात जोडून पाहताय, सर्व सभेमध्ये नजर टाकताहेत. तर त्या सभेमध्ये नजर टाकल्यानंतर हात जोडून अतिशय नम्र भावनेने धर्मराज सांगतात, गुरुवर्य, या सभेमध्ये एकही दुर्जन नाही, सर्व सज्जनच आहे. बरं, कौरव कुठं होता, कौरव कुठं बसलेले होते, दुर्योधन कुठं होता,
दुःशासन, शकुनी हे कुठं होते? 100 कौरव कुठं बसलेले होते? त्याच सभेत होते. परंतु धर्मराज काय म्हणतो? एकही दुर्जन नाही, बैस खाली, बैस खाली. परीक्षा झाली, आता मार्क लिस्ट नंतर, निकाल नंतर हातात देईल. जशा परीक्षा आता होतात आणि झाले 2-3 महिन्यानंतर 6-6 महिने निकाल देत नाही. कशासाठी एवढा वेळ लागतो काय सांगा? परंतु गुरुकुल शास्त्राचा आधार जाईल 16 विषय. तर अशा निकाल नंतर देऊ. द्रोणाचार्याने तोच प्रश्न थोडा फिरून दुर्योधनाला उभा केलं. दुर्योधना उभा, प्रणाम गुरु. या सभेमध्ये एक तरी सज्जन काढ बरं. या सभेमधला सज्जन मनुष्य दाखव बरं कोण आहे. एकाचं तरी सज्जन म्हणून नाव घेऊ. कोणाला विचारलं? दुर्योधनाला. आता दुर्योधन उभा राहिल्यानंतर दुर्योधन म्हणतो पप्पा, त्याच्या बापाकडे उद्देशून म्हणतो, गुरुला नाही. धर्मराजाने गुरुला उद्देशून तो म्हणतो, गुरुवर्य बाबा, या सभेमध्ये एकही सज्जन दिसत नाही. बरं, धर्मराज कुठं होता? त्या सभेत. तिथंच भीष्माचार्य त्या सभेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ज्यांच्याकडून विद्या घेतली ते गुरुसुद्धा सज्जन वाटले नाही. एवढी दुर्बुद्धी, देहबुद्धी. मला काय सांगायचं आहे, जशी आपली बुद्धी असेल, जशी देहबुद्धी असेल, तशी आपल्याला सृष्टी दिसते. आता ज्या जीवाची, ज्या देहधारी लोकांची, ज्या जीवांची, ज्या माणसांची बुद्धी देहावर आहे, त्यांना देव चांगला दिसेल कसा? ज्या याच्यामध्ये राम जन्माला आला, ज्याने जगाचा उद्धार केला, तो रामच न म्हणणारी अवल्याद या देशात जन्माला येते. याचं कारण काय? माफ करा, शब्द थोडा खालचा आला, परंतु मनातल्या भावना, अरे अशाना दुःख त्यांच्या बुद्धीची कीव येते की देवच नाही म्हणतात. मी माझ्या याचं बोलणार नाही. माझ्याजवळ प्रमाण आहेत, माझ्याजवळ त्याचे प्रमाण आहेत आणि प्रमाणाच्या आधारावर त्या देवालाच नाही म्हणतात. त्या देवाला सामान्य माणूस मानतात, त्याला सामान्य माणूस म्हणतात. याचं कारण काय? यांची बुद्धी विकृत आहे. यांच्या बुद्धीवर अहंकाराचा, देहबुद्धीचा पगडा पडल्यामुळे देवाला सुद्धा देव मानायला तयार नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 श्लोक क्रमांक 11 वाचा. भगवान सांगतात, अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. भगवान म्हणतात की अवजानन्ति मां मूढा, मूर्ख लोक मला ओळखत नाही, मला ओळखत नाही. मानुषीं तनुमाश्रितं, मला शरीरधारी माणसासारखा शरीरधारी समजतात. परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरम, वास्तविक माझा भाव जो आहे तो याच्यापेक्षा काही पलीकडचा आहे. आता याच्यासाठी अनेक काल आपण एक दृष्टांत पाहिला, ज्ञानोबा तोच दृष्टांत देतात. एरवी देठी वेदली कवडे, जो चांदनिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे, देखती दोष. काय ज्ञानोबा म्हणतात? आपण काल पाहिलं, कामीन जयाच्या जहाली नेत्रासी, तो देखे चंद्रासी पीतवर्ण. जसा कावीळ झालेला मनुष्य चंद्राला पिवळा म्हणतो, ज्ञानोबा म्हणतात एरवी दिठी वेधिली कवळे, तो चांदनिया ते म्हणे पिवळे. तो चंद्राला जसा पिवळा म्हणतो त्याप्रमाणे भगवान म्हणतात, तेवी त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. माझ्या निर्मळ स्वरूपी हे दोष देखतात, दोष पाहतात. आपली वेळ संपली. आता कसे दोष पाहतात? हे देहधारी असताना, आता याची देहबुद्धी असताना, जीवाची देहबुद्धी असताना त्याचे परिणाम पाहिले. आता देहाला सुद्धा जीव जसा त्या देहबुद्धीच्या संबंधानं देवाला सुद्धा तसाच देहधारी समजतात आणि त्याच्यामुळे आपला उद्धार कसा होईल, जीवाला मोक्ष कसं मिळेल, त्याला ज्ञान कसं मिळेल, अशी समता भावना कशी नाही. देवाचा देहाशी संबंध कसा आहे, जीव देहाचा देवाचा आणि देहाचा संबंध कसा मानतात आणि देहाचा प्रत्यक्ष देवाचा देहाशी संबंध काय, त्याचा परिणाम काय, एवढ्याचा विचार आपण उद्याच्या प्रवचनात करू. आजची वेळ आपली संपली. म्हणून झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करू, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या वाणीला प्रवचन सेवेला आपण विसावा देतोय. आणि उद्याच्या दिवशी
प्राप्त झालेल्या क्रमप्राप्त झालेल्या विषयाचं चिंतन आपण करणार. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबाचं आईसाहेब मुक्ताईंचं भजन करू आणि आजची सेवेला 20वा घेऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रे जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पायी दासा ठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु झेंडूजी महाराज की जय सद्गुरु मुकुंद महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की जय संतन की जय ईश्वर भगवान की जय.